सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप। आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप। आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे माजी नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी यांची नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सर्व स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे। जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती होताच डी.जी. सूर्यवंशी यांच्या सिडकोतील संपर्क कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागतही केले। डी.जी. सूर्यवंशी यांनी याआधी शाखा प्रमुख, वॉर्ड प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख असे अनेक पदे भूषविली आहेत। पक्षप्रमुखांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही व जोमाने काम करू असे यावेळी सूर्यवंशी यांनी सांगितले। गेल्या अनेक वर्ष म्हणजे साधारणतः बालपणापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कळवण तालुक्यातील पिळकोश या खेड्यागावात शेतकरी कुटुंबात असताना तेव्हापासून आम्ही साहेबांच्या विचाराने प्रेरित होतो। नंतर शालेय शिक्षणानंतर सटाणा येथे कॉलेज करत असताना साधारणतः 95 ते 2000 तिथं सुद्धा मी शिवसेनेत सक्रिय होतो। त्या काळातले जे शिवसेनेचे लोक त्यांच्यासोबत काम करायचे। नंतरच्या काळानंतर शिक्षण आटपल्यानंतर नाशिकमध्ये 2000 मध्ये आल्यानंतर तेव्हाचे जिल्हा प्रमुख सुनील बाबूल असतील, दत्ताजी नाना गायकवाड, जयंती दिंडे, वसंत भाऊ, हे सर्वच लोक, विनायकजी पांडे, त्या काळामध्ये मी ह्या लोकांसोबत काम करत होतो। नंतर शाखा प्रमुख झालो, वार्ड प्रमुख झालो, विभाग प्रमुख झालो, उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, 2 वेळेस महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून निवडून गेलो। आणि जेव्हा जेव्हा शिवसेनेचा विषय येईल, शिवसेनेच्यासाठी काम करण्यात आम्ही पुढे अग्रसर होतो। आतापर्यंत करंजकर असतील, बोरस्ते असतील, सुधाभाऊ विलासराव यांच्यासोबत खांद्याला काम केलं आणि अनेक पक्षामध्ये पडझड पाहिल्या, राणे गेले, राज ठाकरे गेले, परंतु आमच्यासारख्या अशा असंख्य आणि लाखो शिवसैनिक या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात आहे की आज बी ते बाळासाहेब ठाकरे असतील, आज खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेब ज्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत, आदित्य ठाकरे साहेबांचं उद्वर्त नेतृत्व, संजय राऊत साहेब यांच्यासारखा नेता, खंबीर नेता महाराष्ट्रात आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, महाराष्ट्रामध्ये ही जी अभद्र युती झाली, चुकीच्या मार्गाने निवडून आले आणि यांना तोंड देण्यासाठी आमच्यासारख्या अशा अनेक शिवसैनिक आहेत। मला जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी आज नियुक्त केलेले आहे। पुढील काळामध्ये काम करत असताना या शहरातील, या जिल्ह्यातील सर्व नेते, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक यांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी, संघटनेची बांधणी करण्यासाठी मी गावागावात, खेड्याखेड्यात, गल्ली गल्ली, चौकाचौकात, विभागामध्ये त्या भागाचे जुने जाणते, आत्ता पक्षात असलेले आणि नवीन लोकांना कसं जोडता येईल याच्यासाठी काम करणार आहे। नाशिक ज्या पद्धतीने झपाट्याने वाढत आहे, या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्र आणि देशातील अनेक लोक इथं येतात व्यवसाय, नोकरी निमित्त। उत्तर महाराष्ट्र, जळगाव, धुळा, नंदुरबार आणि विशेष करून कसमादीमध्ये अनेक मंडळी इथे आहे। त्या भागातील लोकांना आम्ही त्यांच्याकडे जाऊन उद्धव साहेबांच्या पाठीमागे कसं खंबीर उभं राहता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत। पक्षाच्या काम करत असताना कुठेही पक्षाचं नाव खराब होईल, काही चुकीच्या पद्धतीने काम आमच्याकडनं होणार नाही याची खबरदारी घेऊ आणि पक्ष पुन्हा जोरात करू असा मला विश्वास आहे। टीम न्यूज ऑन टॉप नाशिक। सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप। आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप। आजच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इंदिरानगर, साईनाथ नगर जॉगिंग ट्रॅक येथे एका सोप्याच्या दुकानाला भीषण आग। त्या दुकानात एका गॅरेजलाही मोठं नुकसान झालंय। गॅरेजमध्ये एकूण 7 ते 8 वाहन जळाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत।
टीम न्यूज ऑन टॉप नाशिक. सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप. आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप. आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भीमगीतांसह धम्मप्रेरणा पुरस्कारांचे वितरण. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे आयोजन. नाशिक काळाराम मंदिर प्रवेश. सत्याग्रह दिनानिमित्त रविवार दिनांक 2 मार्च सायंकाळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दलातर्फे भीमगीतांचा कार्यक्रम तसेच शासकीय सेवेत अधिकारी पदावर राहून उत्तम कार्य करणाऱ्यांचा धम्मप्रेरणा पुरस्कार सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात पार पडला. पाथर्डी फाटा येथील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मंत्रालयातील नियोजन विभागाचे उपसचिव विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संदेश उमप व प्रवीण डोणे यांच्यातर्फे वामन नव्या दमाने गीतगायनाचा कार्यक्रम पार पडला. राहुल बच्चाव यांनी प्रास्ताविक केले. लयबद्ध स्वरात सादर झालेला गीतगायनाच्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला. प्रमुख अतिथी विवेक गायकवाड म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज बांधवांना त्यांचे हक्क मिळवून दिले. एकसंध राहण्याचा संदेश त्यांनी दिला. शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. संस्थेचे अध्यक्ष मोहन अडांगळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. शैलेश अडांगळे, योगेश अडांगळे उपस्थित होते. यावेळी या अधिकाऱ्यांना मिळाला पुरस्कार. बाबासाहेब पारधे, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक. प्रदीप पोळ, उपायुक्त आदिवासी विभाग ठाणे. सुदर्शन नागरे, उपायुक्त आदिवासी विभाग नाशिक. डॉक्टर भगवान वीर, प्रादेशिक उपसंचालक नाशिक. मच्छिंद्र दोंदे, सहाय्यक आयुक्त सेवा कर विभाग. श्रीकांत गांगुर्डे, अप्पर कर आयुक्त जालना. सिद्धार्थ ठाकरे, उपायुक्त दहशतवाद विरोधी पथक नाशिक. डॉक्टर BS नरवाडे, प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन विभाग नाशिक. चंद्रशेखर पगारे, प्रादेशिक उपायुक्त बालकल्याण विभाग नाशिक. गौतम बालसाणे, जिल्हा उपनिबंधक. अमोल बागुल, मुख्याधिकारी एरंडोल. संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी. संगीता निकम, सहाय्यक उपायुक्त व दना कोचुरे, प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग मुंबई. डॉक्टर श्रीकांत खरे, संदर्भ सेवा रुग्णालयाचे HOD, जितेंद्र पानखडे साहेब, कृषी अधिकारी कृषी विभाग, राहुल बच्चा सन्मान करणार आहोत. एक धम्मप्रेरणा पुरस्कार आहे. घ्यावी वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या समाजाला मदत करत असतात. म्हणून आपण राहुल आणि प्रादेशिक उपायुक्त होते. आता ठाण्याला तिथे बदली झाली. त्याचं काम चालू आहे. माडला, रायगड. आदरणीय प्रदीप साहेब, म्हणजे विभाग जे आहे 5 जिल्ह्यांचा आपला त्याच्यात ते प्रादेशिक उपायुक्त म्हणून सामाजिक दृष्ट्याही त्यांचे संजय भरीत गुरुजी साहेब. भविष्य निर्वाह विधी विभाग, महाराष्ट्र राज्याचा GST विभाग सध्याच्याला आदरणीय श्रीकांतजी जो आहे त्याचे म्हणून त्यांचे जे सहकारी आहेत ते त्यांचा इन्फॉर्मेशन ब्युरो. यानंतर दीपकजी ढोके. तुम्हाला वाटतं तुमचा मुलगा आहे बाबा का नाही? हातवर करा. वाटतं का? किती लोकांना वाटतं? वितरण विभागाचे येवला जे मुक्तीभूमीचे जे काम झालेले ते त्यांच्याच कार्यकाळात. त्यानंतर मी आमंत्रण करतो सेंट्रल आमचे मार्गदर्शक रुग्णालय नाशिकमधलं सगळ्यात म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं मोठं हॉस्पिटल आहे आणि ज्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशंट कृषी अधिकारी पाटील साहेब पुरस्कार आपण देत आहोत. आता पाटील राजेंद्रजी खडसे साहेब.
करतो आपण सर्वांनी समक्ष सत्कार घेण्याचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे. यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मुंबई या न्यायपालिकेमध्ये समाजाची बाजू मांडण्यासाठी सत्तासरी झाल्यानंतर टीम न्यूज ऑन टॉप नाशिक. सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप. आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप. आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अंबड येथे मध्यरात्री हिंदू कार्यकर्त्यांचा गोमांस तस्करांविरुद्ध आक्रोश. हिंदू कार्यकर्त्यांनी गोमांसाने भरलेला एक कंटेनर रस्त्यात अडवला. या कंटेनरमध्ये हजारो कार्टन्समध्ये गोमांस पॅक केलेले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई सुरू केली. हे कंटेनर कुठून येत होते आणि कुठे चालले होते याचा अजून पत्ता लागलेला नाही. त्याच्या मूळ स्थानाबद्दल अद्याप पूर्ण माहिती समोर आलेली नाही. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की या प्रकरणात पोलीस प्रशासनाने योग्य लक्ष द्यायला हवे, परंतु सध्या ते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. कंटेनर पकडल्याच्या घटनेनंतर कार्यकर्त्यांनी आक्रोश आणि संताप व्यक्त केला. यामधल्या एक ऑफिसर भांडे म्हणून तो आमच्या या हिंदू कार्यकर्त्यांना म्हणतो तुमच्या शायनिंग नका करू म्हणे आणि या शायनिंग बंद करा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. म्हणजे हा माणूस आम्ही काय इकडे हिंदू नाही आहे का? आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिलं. हा भांडे ऑफिसर जर का या ठिकाणी राहणार तर अशा गौ हत्याचे काम हा हप्ता घेतो का? अद्याप या घटनेबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये असमंजसता आहे. पोलीस प्रशासन याबाबतीत काय पावले उचलते आणि पुढील कारवाई कशी होते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असेल. टीम न्यूज ऑन टॉप नाशिक. सर्वात आधी सर्वात महत्त्वाचे न्यूज ऑन टॉप. आपली बातमी आपला आवाज न्यूज ऑन टॉप. आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सुंदरनगरमध्ये गुंडांविरोधी पथकाचे मोठे यश. एक देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे ताब्यात. 1 मार्च 2025 रोजी गुंडांविरोधी पथकाने सुंदरनगर देवळाली येथे छापा टाकून एक इसमाला जेरबंद केले. या कारवाईमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे जप्त करून एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुंडांविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घेत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांना गुप्त माहिती मिळाली की सुंदरनगर येथे एक व्यक्ती फिरत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली. जेव्हा गुंडांविरोधी पथकाने सुंदरनगर येथे छापा टाकला तेव्हा जय उर्फ मारी घोरपडे नावाचा इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पथकाने त्याला ताब्यात घेतले. या कारवाईने परिसरातील नागरिकांमध्ये दुसऱ्या प्रकारच्या गुन्ह्यांविषयी चिंता कमी झाली आहे आणि पोलिसांनी संभाव्य गुंडांच्या आचरटपणावर अंकुश ठेवला आहे. गुंडांविरोधी पथकाची ही कारवाई हे एक सकारात्मक पाऊल असून आता स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेबाबतचा विश्वास वाढला आहे. पुढील चौकशीसाठी